कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग अखंड विश्वाचा विचार करता, अखंड महाराष्ट्राचा विचार करता, या विश्वातील अधिकार संपन्न संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय. तसं पाहायचं तर संत म्हटलं की बाबा पुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागत नाही. कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तक जेवढे म्हणून संत झाले ते प्रत्येक संत अधिकार संपन्न. बघा, ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबराय आठवतात, भक्ती म्हटलं शिरोमणी नामदेवराय आठवतात, शांती म्हटलं पैठणी वाशीनाथ बाबा आठवतात, आणि वैराग्य म्हटलं की आम्हाला जगद्गुरु तुकोबराय आठवतात. पूर्ण विक बंद करा, नॉर्मल ठेवा एक पॉईंट फक्त. त्यातही वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा असणारी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया प्रस्तुत अभंगामध्ये तुम्हाला सर्वसामान्य जीवाला उपदेश करत असताना या जीवावर देवाची सत्ता आहे हे सांगतात, पण त्याचबरोबर आज तुकोबराया जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत प्रतिपादन करतात. काय करतात? जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडतात. मग महाराज, जर आज तुकाराम महाराज सिद्धांत सांगणार असतील तर सुरुवातीला आम्हाला सिद्धांत म्हणजे काय कळू द्या. सिद्धांत कळाला तर अभंग कळेल, आणि अभंग कळाला तरच आम्हाला आजचं कीर्तन कळेल. मग सिद्धांत म्हणजे काय, कशाला सिद्धांत म्हणायचं? नीट ऐका. ज्याला गावाची सीमा, राज्याची सीमा, देशाची सीमा बांधून ठेवू शकत नाही त्याला म्हणायचं सिद्धांत. काल उच्चारलं काय, आज उच्चारलं काय, उद्या उच्चारलं काय, तंतोतंत बसणारं वाक्य त्याला म्हणायचं सिद्धांत. मुळात जे काल खरं या, जे आज खरं या, जे उद्या खरं राहणार त्याला म्हणा सिद्धांत. आणि या जगातला सगळ्यात मोठा सिद्धांत फक्त एकच, आले देवाच्या मना तेथे कोणाचे चालेल. तुकोबराय सांगू लागले, बाबा ऐका, एकदा का त्या जगाच्या मालकाच्या मनात आलं, एकदा का त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं, आजपर्यंत तिथं कधीच कोणाचं चालत नाही. बुवा हे बघा, कोणाचं चालत नाही हे कळलं आम्हाला. कोणाचं चालत नाही असं आदांतरी बोलण्यापेक्षा नेमकं चाललं कोणाचं नाही ते सांगा. तुकाराम महाराज सांगू लागले, मग ऐका बाबा, जपे आले, तपे आले, रते आले, महारते आली, साधू आले, संत आले, थोर आले, सत्ता आली, तारुण्याला संपत्ती आली. आजपर्यंत त्या विटेवरच्या मालकाच्या पुढं कधीच कोणाला जाता आलं नाही. त्यानं कुणाचं चालू दिलं. संपत्तीच्या बाबतीत विचार कराल, तारुण्याच्या किंवा तुम्ही सत्तेच्या बाबतीत अजिबात नाही, कुणाचं चालू देत नाही तो. सत्तेच्या बाबतीत विचार करायचा तर अलीकडच्या काळामध्ये सत्तेच्या बाबतीत विचार करायचा तर मामा हे ग्रामपंचायतीची सत्ता लय साधी आली हो. मला बहुतेक वाटते राजकारण क्षेत्रातली सगळ्यात मोठी सत्ता देशाचे पंतप्रधान. बहुतेक 1984चं प्रकरण आहे, ज्यावेळी देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान असणाऱ्या इंदिरा गांधी दौऱ्यावरती निघाल्या आणि जात असताना हजारो अंगरक्षक त्यांच्या रक्षणाकरता होते. मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणतात. हजारो अंगरक्षक त्यांच्या रक्षणाकरता होते. त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं तर अंगरक्षक सुद्धा पंतप्रधानावरती गोळ्या झाडू शकते हे आपल्याला मान्य करावं लागलं. तिथं किती मोठी सत्ता असली, देवानं सत्तेचं चालू दिलं नाही. बरं, सत्तेच्या बाबतीत विचार करायचा पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आहे. आपल्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार विमान अपघातामध्ये मरावं लागलं. एवढी मोठी सत्ता आहे, एवढी माणसं आहेत, एवढा पैसा आहे, त्यानं सत्तेचं अजिबात चालू दिलं नाही. बहुतेक कुणी असा सत्ता असो नाही तर नसो तुम्हाला मरावं लागतंय, सत्तेचं चालू दिलं नाही. संपत्तीच्या बाबतीत विचार करायचा तर अलीकडच्या काळामध्ये 4-2 एकर जमीन, लय मोठा माझा बंगला. अहो, एवढी कमी श्रीमंती सांगत बसण्यापेक्षा बुवा या जगाच्या पाठीवर एक श्रीमंत राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे राजा रावण. हा, किती श्रीमंत या, 9 ग्रहाच्या पाऱ्या करायचा, मग सिंहासनावरती जाऊन आरूढ व्हायचा. 33 कोटी देव बंदिस्त खाण्यात आहेत. बाबा 7 कोटी सोन्याची घरं रावणाची, 7 कोटी. एका घराला 3 चौकटी, आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. ऐकताय का? किती? 7 कोटी सोन्याची घरं, एका घराला 3 चौकटी, आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. एवढा जहागीरदार रावण, एवढा श्रीमंत रावण झाला. असं एक दिवशी राजा रावणाला लहर आली. आणि राजाला कधी लहरी सांगता येत नाही, राजाच किती केला तरी त्याला लहर आली. त्याने विचार केला, गावामध्ये एक साधू भिक्षा मागण्याकरता आले, म्हणे या साधूंची मस्करी करावी. सहसा साधू संताची वारकऱ्याची निंदा मस्करी करू नये बरं का. पण त्याने विचार केला आणि म्हणे, साधू हे बघा आलाय दाराला, मोकळ्या हाताने हे रावण लावत नाही, पाहिजे तेवढं सोनं द्यायला तयार या, फक्त एक करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे? रावणाने विचारलं साधूला, सांगा का पाहिजे तेवढं सोनं देतो, फक्त एकच प्रश्न आहे माझा, त्याचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे? रावणाने विचारलं, साधू सांगा मी मरणार आहे कधी? काय प्रश्न केला? मी मरणार आहे कधी? आता साधू प्रश्नाचं उत्तर देणार तेवढ्यात लंकेतला एक सेवक धावत आला आणि म्हणला, हे बघा साधू,
योग सामर्थ्याच्या बळावर नामाच्या बळावर तुम्ही सांगचाल ह्या रावणाचं मरण कधी या, पण एक करा, रावणा तू मारणार आहे असं म्हणू नका, रावणा तू कधीच मारणार नाही असं म्हणा. ते म्हणजे असं का म्हणायचं. त्या सेवकानं सांगितलं, साधू तुम्ही जर म्हणला का नाही रावणाला रावणा तो मारणार या, तर त्याच्या आधी तुम्ही मारचाल. करायचं म्हणजे लबाड बोला. साधूने सांगितलं, देह जावा त्वारा हो पांडुरंग दृढ भाऊ, मेलं तर चालेल पण लबाड बोलणार नाही. सांगायचं चालू केलं, ए रावणा ऐक बाबा, हां मरण मरण म्हणशील तर आज नावाचा राजा या, आणि आज नावाच्या राजाच्या पोटी राजा दशरथ जन्मालेल, दशरथ कौशलेच्या पोटी राम जन्मालेल, आणि त्याच रामाच्या हातून तुझं मरण लिहिलं या. पण ऐक बाबा रावणा, तू मारणारे याचं दुःख वाटून देऊ नको. तू मरतो यात नवल काय, आलेल्या प्रत्येकाला जावं लागलं. येथे वरून आहे आले अवतार एरते पामर जीव किती, आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागलं. हे त्रिकालबाधी सत्य कारण या. आजपर्यंत निसर्गाच्या नियतीच्या आणि त्या जगाच्या मालकाच्या पुढं कधीच कोणाला जाता आलं नाही. बुवा मान्य झालं, तो आम्हाला तारतोय मारतोय या. नेमकं त्याच्या मनात आल्या तो करतोय काय. हरिश्चंद्र नावाचा राजा स्वतःच्या शयन कक्षामध्ये, ज्याला बेडरूम म्हणतात, स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपताना सोन्याच्या पलंगावर झोपला. त्या विटेवरच्या मालकाच्या मनात आलं, हातामध्ये कटोरा घेऊन उठला, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा गरी पाणी. यावर नाही पटलं, पांडवाच्या आयुष्यातला प्रसंग दिला. ज्यावेळी पांडवाचा पुत्र अभिमन्यू रणांगणामध्ये लढाई निघाला, आणि लढाई जात असताना 5 पांडवाच्या पाया पडला. पांडवांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. पुढाला श्रीकृष्णाच्या पाया पडला, श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला, विजयी भव. द्रौपदी धावत आली म्हणजे, दादा अरे सगळ्यांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, तू आशीर्वाद देतोय विजय भव, आयुष्यमान भव आशीर्वाद देत नाही. तुला माझ्या लेकराच्या आयुष्याबद्दल काय संशय का रे. किती केलं तरी तो देव आहे, न कळे कानोबाचे कोडे. त्याला माहिती आहे अभिमन्यू रणांगणामध्ये गेल्यानंतर मारणार या. पण त्यानं द्रौपदीला शब्दाच्या मायेमध्ये गुरु पटवलं आणि सांगितलं, ए द्रौपदी सांग बाई, माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. काय प्रश्न केला. माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. बरं त्या निभा वांडाचं परत बघू. पाहुणं मला खाली बसलेली सांगा बरं, माणसाचं आयुष्य भरपूर असावं का माणसाचं आयुष्य यशस्वी असावं. हा यशस्वी असावा. असं महाराज तुम्ही किती जगला ह्याला किंमत नाही, तुम्ही किती जगला ह्याला किंमत नाही, तुम्ही कसं जगला ह्याला लई किंमत आहे, तुम्ही किती कमवलं या ह्याला किंमत नाही, ते कसन कुठल्या मार्गाने कमवलं ह्याला लई किंमत आहे. झालं असं, पांडवाचा पुत्र अभिमन्यू रणांगणात लढाई गेला. लढण्याचा नियम आहे बघा, अनेकांनी मिळून एकाला मारायचं नाही, अनेकांनी मिळून एकावर तुटून पडायचं नाही. त्या कौरवाने अधर्म केला आणि हजारो कौरवाचं सैन्य अभिमन्यूवरती तुटून पडलं. रक्ताच्या थाराळ्यामध्ये पडलेला अभिमन्यू मरण पावला. हा करता बातमी अर्जुनापर्यंत पोहोचली. धावत आला, मस्तक मांडीवरती घेतलं, देवाला हाक मारली. देव प्रकट झाला, बोल अर्जुना. ए देवा, त्या कौरवाने अधर्म केला रे बाबा. युद्धाचा नियम आहे बघ, अनेकांनी मिळून एकाला मारायचं नाही. कौरवाने अधर्म केला आणि हजारो कौरवाचं सैन्य अभिमन्यूवरती तुटून पडलं. माझा पुत्र ठार केला. ए देवा, त्या कौरवाने अधर्म केला. आणि हा कौरवांनी अधर्म केला हे सगळ्याला माहिती आहे. मुळात कौरव संपले हे सगळ्याला माहिती आहे. पण नीट ऐका, कौरव संपले म्हणचाल तर तुम्ही चुकाल. अजून सुद्धा कौरवाची घरं जिवंत आहेत. अयो बुवा, ते महाभारत झालं या आता भारतात झालं की आता त्याचा ह्याचा काय संबंध आहे. ऐका, आज सुद्धा कौरवाची घरं जिवंत. कुठं नीट ऐका, ज्या ठिकाणी अधर्म या, ज्या ठिकाणी अनिती या, ज्या ठिकाणी अत्याचार आहे, ज्या ठिकाणी अन्याय आहे, ज्या घरामध्ये संपत्तीसाठी जाच या, ते घर आज सुद्धा कौरवाचं हे आपल्याला मान्य करावं लागेल. हे त्रिकालबाधी सत्य. आज कौरव जिवंत आहेत बुवा, कौरवाची घरं जिवंत. आणि कौरवाने अधर्म केला आणि श्रीकृष्णाच्या पुढे अर्जुन उभा. ए देवा, हा अर्जुन झोपलातून मुखातून कृष्ण कृष्ण नामाचा उच्चार होतोय. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे किंवा शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. ह्या आणि याप्रमाणे देवा रात्रंदिवस तुझं भजन करतोय. हा अर्जुन झोपला तर मुखातून कृष्ण नामाचा उच्चार या. सगळं पुण्य पणाला लाव, पण विनंती या, मेलेला पुत्र अभिमन्यू मला पुन्हा परत कर. काय मागितलं नाही, सगळं पुण्य पणाला लाव, फक्त माझा मेलेला पुत्र अभिमन्यू परत कर. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितले, अर्जुना ऐक बाबा, या विश्वाचा नियम या. त्या ऊसापासून साखर तयार करता येते, या साखरेपासून पुन्हा ऊस तयार करता येत नाही. दुधापासून तूप तयार करता येतं, तुपापासून पुन्हा दूध तयार करता येत नाही. या विश्वाचा नियम आहे बाबा. गेलेला माणूस आयुष्यात परत कधीच पाहाय मिळत नाही. उलट भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. मुळात
ज्यावेळी त्या पांडवांनी देवाला राज्य मागितलं होतं बघा, पांडवांनी देवाला राज्य मागितलं होतं, देवानं अख्खं राज्य देऊन टाकलं. पांडवांनी आयुष्य मागितलं, एका क्षणाचं आयुष्य दिलं नाही. उलट पांडवाचा सहकारी गेले राज्याहुनी दुरी, त्यानं क्षणाचं सुद्धा आयुष्य दिलं नाही. तो तारतोय मारतोय या सगळं त्याच्या मनात आहे बुवा म्हणता तुम्ही. तारणारा मारणारा देणारा घेणारा उद्धार करणारा सगळं त्याच्याकडे. या प्रश्न असा आहे, तुम्ही सगळंच आज सांगताय देवाच्या मनात आहे, सगळं देवाच्या हातात, मग आमच्या हातात काय? महत्वाचा प्रश्न आहे. आमच्या हातात काय? तुकाराम महाराज म्हणले बाबा हो तुमच्या हातात काहीच नाही. हे बघा, माणूस म्हणून जन्माला आलाय, तुमच्या हातात काहीच नाही. थांबा थांबा थांबा, हाय एक गोष्ट आहे तुमच्या हातामध्ये. तुमच्या हातात काय नाही, आता फक्त एकच गोष्ट तुमच्या हातात राहिली. काय? मोबाईल? अजिबात नाही, अजिबात मोबाईल नाही. तुमच्या हातामध्ये एकच गोष्ट राहिली, त्याचं नाव आहे कर्म. आता नीट आहे का? पुढं बघा सर्वांनी, ताड बसा. तुम्हाला मिळालेलं हे माणसाचं आयुष्य आहे बाबा. आणि आयुष्यरूपी पुस्तकाला 3 पानं. किती? आयुष्याच्या पुस्तकाला 3 पानं. पहिलं पान जन्माचं, दुसरं पान कर्माचं आणि तिसरं पान मरणाचं. किती झालं? 3. जन्माचं पान, कर्माचं पान आणि मरणाचं पान, हे 3 पानं आयुष्याच्या पुस्तकाला. जे जन्माचं पान आहे ते देवानं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, कर्माचं पान तुमच्या आमच्या हातात दिलं आणि मरणाचं पान त्याच्या ताब्यात ठेवलं. म्हणजे जन्म आणि मरण ह्या 2 गोष्टी त्यानं त्याच्यापाशी ठेवल्या आणि कर्म नावाचं पान तुमच्या आमच्या हातात दिलं. आणि एक या कर्माचं पान तुमच्या आमच्या हातात देताना देवानं कोरं करकरीत दिलं. या कर्माच्या पानावर कुठलं चित्र काढलं नाही. बहुतेक कर्माच्या पानावरचं चित्र गुप्त या, कर्माच्या पानावरचं चित्र गुप्त या, म्हणून मेल्यावर हिशोबाला चित्र गुप्त या. काय म्हणला बुवा? कर्माच्या पानावरचं चित्र गुप्त या, म्हणून मेल्यावर हिशोबाला चित्र गुप्त. कळलं त्यालाच कळलं. मग बहुतेक कर्माचं पान कोरं करकरीत दिलं, त्यावर काय चित्र काढलं नाही. देवाने सांगितलं ह्या कर्माच्या पानावर सुंदर अक्षर काढून तुम्ही आयुष्याची वारी करा किंवा गिरगुटकाला करून चोरी करा. कुणाच्या हातात या? महाराजाच्या. सांग म्हणाव तू. मी पाया पडून सांगतो, लक्षपूर्वक कीर्तन ऐकायचं आहे. आजचं कीर्तन तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकलं का नाही? आजच्या कीर्तनातनं तुम्हाला जगायचं कसं कळल, आजच्या कीर्तनातनं वागायचं कसं कळल आणि आजच्या कीर्तनातून मरायचं कसं कळल. विठाला विठाला कर्माचं पान कोरं करकरीत दिलं तुमच्या आमच्या हातात, त्यावर सुंदर अक्षर काढून आयुष्याची वारी करा किंवा गिरगुटकाला करून चोरी करा. देव तुम्हाला काही म्हणत नाही. एक आहे बरं का, कर्माच्या पानावर देवानं काहीच लिहिलं नाही. हे बघा, तुम्ही चांगलं वागा नाही तर वाईट वागा, देव तुम्हाला काहीच म्हणत नाही. मी जाहीर सांगतो, तुम्ही पाप जरी केलं तरी देव तुम्हाला काही म्हणणार नाही. पुण्य जरी केलं देव काही म्हणत नाही. तुम्ही चांगलं वागा वाईट वागा, देव काही म्हणत नाही. पण हा कर्माच्या पानावर देवाने 2 ठिकाणी सह्या केल्या, ते 2 ठिकाणी, आणि तिथं खाली लिहिलं या कर्माच्या पानावर तुम्ही कसं बी जगान, काय बी अक्षर काढून काय बी करा, पण हाय कर्माच्या पानावर 2 ठिकाणी सह्या केल्या आणि तिथं लिहिलं या नियम व अटी लागू. मराठीत त्याला कंडिशन्स अप्लाय म्हणतात. नियम व अटी लागू. पहिला नियम असा या, माणूस म्हणून जन्माला आला, कर्माच्या पानावर चांगलं करा नाहीतर वाईट करा, कर्म तुम्हाला करावं लागल. कर्माचा नियम या, पहिली सही केली तिथं लिहिलं या माणूस म्हणून जन्माला आला, तुम्हाला कर्म करावंच लागल. आणि दुसरी सही केली या, तिथं असं लिहिलं या, केलेलं कर्म एक ना एक दिवशी भोगावंच. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आईसे किती. बहुतेक कर्माचा नियम आहे, केलेलं कर्म करावं लागतं, एक ना एक दिवशी ते भोगावं लागतं. चांगलं करा नाही तर वाईट करा. आता बहुतेक बनगर महाराज वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणलं की ह्या प्रमाणाशिवाय पूर्ण होत नाही, लिहून घ्या. हा, कुठल्या प्रमाणाशिवाय? केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मिले ऐसे किती, ह्या प्रमाणाशिवाय वरी सरादच पुरं होत नाही. पण हा, हे बघा, हे प्रमाण तुम्ही सगळे किती बारकाईने ऐकता हे मला माहीत नाही, पण मारुती बुवा ह्या प्रमाणामध्ये 5 क्रियापद आहेत. किती? 5. केले, झाले, आले, उपजले, मेले. किती क्रियापद झाली? 5. 1 जे पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही केली, 2 तुमच्या खात्यामध्ये जमा झाली, 3 येताना तुमच्या सोबत आले, 4 ते घेऊन तुम्ही उपजले आणि 5 तुम्ही मेले. म्हणजे कर्म हे बांधून ठेवतंय, करायचं थप 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 टाका.
थापटाकचला शेवट म्हणजे कर्म हे बांधून ठेवतंय. कर्म करायचं तसं भरायचं. मग सगळ्या गोष्टी म्हणता तुम्ही कर्मावर, सगळ्या गोष्टी नियतीवर, सगळ्या गोष्टी त्याच्या मनात, सगळ्या गोष्टी त्याच्या हातात. आमच्या हातात काय? तुकाराम महाराज म्हणले तुमच्या हातात काय नाही, तुम्ही फक्त एक करा. तुका म्हणे उगीच राहा आणि होईल ते सहज पहा. जे होतंय ते उघड्या डोळ्यानं बघत राहा. तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. तुमच्या आमच्या हातात काय नाही. ज्याला जायचंय तो जाणार आहे, ज्याला राहायचंय तो राहणार आहे. या जे घडणार आहे घडणार आहे, होणार आहे होणार आहे, तुमच्या आमच्या हातात काय नाही. कारण या विश्वावर, या जगावर त्याची सत्ता. या तारतोय, मारतोय, उद्धार करतोय, यात नवल काय? अरे वृक्षाचे पान हाले ज्याचे सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्या जगाच्या मालकाशिवाय हलत नाही. म्हणून की काय? आले देवाच्या मनात तिथे कोणाचे चालेना. काही सह्यार्थाचा अतिशय पवित्र, अतिशय गोड, समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा ह्या जीवावर देवाची सत्ता सांगणारा अभंग विढाला.